नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील हे पाहणं गरजेचं. शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. श्रीनगर लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीदरम्यान दगडफेकीच्या घटना, 3 जण मृत्युमुखी. पाकिस्तानची मानसिकता हा आशियाई शांततेत अडथळा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून टीका. निवडणूक सुधारणा आवश्यक असून यासाठी सखोल विश्लेषण हाती घेण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. डिजिधन योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या योजनांची सोडत राष्ट्रपतींच्या हस्ते जाहीर. प्रत्येक नागरिकाचं परवडणाऱ्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची व्यंकय्या नायडू यांची ग्वाही. आणि सत्य, अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरदर्शनच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाद्वारे राज्यातल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि शेतीविषयी त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे या कार्यक्रमात संकल्प शाश्वत शेतीचा या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी शेतीसंबंधी कर्जमाफी, हमीभाव, आठवडी बाजार, भाज्या अशा विविध अंगांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतानाच तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील हे पाहणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. उद्या सायंकाळी 5:30 या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतीच्या शाश्वततेकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळी आपली अडचण काय आहे, तर आपली खरी अडचण ही आहे की आपली उत्पादकता कमी आहे. उत्पादकता कमी असणं याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे उत्पादन खर्च जास्ती असणं आणि त्यातनं उत्पादन कमी निघणं. आणि ज्यावेळी उत्पादन खर्च जास्ती आहे आणि उत्पादन कमी आहे त्यावेळी शेतकऱ्याची अवस्था अशी होते की त्यांनी जे काही लावलं, जी काही मेहनत केली याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. 100 एकर जमीन आणि 20 शेतकरी जर एकत्रित आले तर सरकारच्या सगळ्या योजना या त्या शेतकऱ्यांना आम्ही देऊ. यातनं छोटा शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आज आपण बघितलं तर यांत्रिकीकरण त्याला परवडत नाही. एक शेतकरी एवढं सगळं घेऊ शकत नाही. पण समूह शेतीला जर सगळे पैसे आपण त्या ठिकाणी दिले, सगळ्या योजना दिल्या तर त्यातनं उत्पादकता वाढवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा ते घेऊ शकतील. आणि म्हणून अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे परिवर्तन करायचा आपण प्रयत्न करतोय. श्रीनगर लोकसभा मतदारसंघ आणि काही राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीदरम्यान काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात मतदान केंद्रांवर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत 3 जण मृत्युमुखी पडले तर 4 जण जखमी झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. या घटनेचा परिणाम मतदानावर झाल्याचं दिसत असून सकाळी 11 वाजेपर्यंत केवळ 1.5% मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघातल्या श्रीनगर, बडगाम आणि गंडेरबाल जिल्ह्यात काही ठिकाणी दगडफेक आणि हिंसाचार झाल्याचं समजतं. दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड या राज्यात प्रत्येकी 1 तर मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी 2 विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक होत असून मतदान सुरू आहे. या सर्व पोटनिवडणुकांची मतमोजणी येत्या गुरुवारी होणार आहे. भारतानं आशियातल्या प्रत्येक राष्ट्राकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि त्यांना विकासात भागीदार होण्याचं आमंत्रण दिलं. बांगलादेशनं यामध्ये संपूर्ण सहकार्य केलं. मात्र पाकिस्तानसारख्या देशांनी विश्वासघाताला प्राधान्य दिलं आणि त्यांची हीच मानसिक दृष्टी आशियाच्या शांततेत अडथळा आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर प्रखर टीका केली. 1971च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिण एशिया में एक मानसिकता है, ऐसी सोच जो कि आतंकवाद की प्रेरणा तथा उसकी पोषक है. ऐसी सोच जिसका वैल्यू सिस्टम मानवता पर नहीं अपितु हिंसा, अतिवाद, आतंक पर आधारित है, जिसका मूल उद्देश्य है टेररिस्ट द्वारा टेररिज्म फैलाना.
एक ऐसी सोच जिसके या नीति स्वातंत्र्य निर्माताओं संग्रामातल्या को शहीदांच्या मानववाद से बड़ा आतंकवाद लगता है, विकास से बड़ा विनाश लगता है, सृजन से बड़ा संहार लगता है, विश्वास से बड़ा विश्वासघात लगता है। यह सोच हमारे समाज के शांति तथा संतुलन और उसके मानसिक तथा आर्थिक विकास के लिए सबसे बड़ा चैलेंज है। या स्वातंत्र्य संग्रामातल्या शहीदांच्या मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली। याशिवाय शहीदांच्या कुटुंबियांना मल्टिपल एंट्री व्हिसा आणि निःशुल्क वैद्यकीय उपचारही दिले जातील असं त्यांनी सांगितलं। सबका साथ सबका विकास ही संकल्पना केवळ 125 कोटी भारतीयांपुरती मर्यादित नसून शेजारील राष्ट्रांचा विकासही यात अभिप्रेत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं। तीस्ता पाणी वाटप मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं असून बांगलादेशनं त्याचं स्वागत केलं आहे। या संदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे असं बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सचिव शाहिदुल हक यांनी काल सांगितलं। दरम्यान भारत आणि बांगलादेश यांच्यात माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, नागरी अणुऊर्जा, न्यायिक सहयोग, अंतराळ क्षेत्र सहकार्य, व्यापार आणि वाणिज्य अशा विविध क्षेत्रातल्या 22 करारांवर काल स्वाक्षऱ्या झाल्या। निवडणूक सुधारणा आवश्यक असून त्यामुळे केवळ लोकांनाच न्याय मिळणार नाही तर घटनेतल्या तत्वांनाही न्याय मिळेल असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला। निवडणूक यंत्रणेतील त्रुटींबाबत बोलताना निवडणूक प्रक्रियेचं सखोल विश्लेषण हाती घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। नवी दिल्लीत काल कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया बारतर्फे आयोजित परिसंवादात ते बोलत होते। सध्याच्या लोकसंख्येनुसार संसदेतल्या जागांचाही आढावा घ्यायला हवा। सध्याची लोकसभेच्या सदस्यांची संख्या 1971च्या जनगणनेनुसार आहे, तेव्हापासून लोकसंख्येत अनेक पटींनी वाढ झाली आहे असं ते म्हणाले। निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी राजकीय पक्षांना जबाबदार धरण्यात यावं असं मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांनी यावेळी व्यक्त केलं। आजकाल पक्षाचा जाहीरनामा केवळ कागदाचा तुकडा झाला आहे अशी खंतही खेहर यांनी यावेळी व्यक्त केली। डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेतल्या भाग्यवान विजेत्यांची सोडत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज काढण्यात आली। राष्ट्रपती भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात व्यवहार झालेल्या बँकेचं नाव आणि व्यवहाराचा तपशील सांगून ही सोडत जाहीर करण्यात आली। From Karur Vaishya Bank for a RuPay card, there will be 2,000 rupees and 11th of January 2017. 3 भाग्यवान ग्राहकांना 1,50,00,000 आणि 25 लाख रुपयांची बक्षिसं तर भाग्यवान व्यापाऱ्यांसाठी 50 लाख, 25 लाख आणि 12 लाख रुपयांची बक्षिसं देण्यात आली। या विजेत्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं 25 डिसेंबरला या योजनेची घोषणा केली होती। डिजिटल व्यवहार करणाऱ्या 15,000 ग्राहकांना भाग्यवान ग्राहक योजनेअंतर्गत दररोज 1,000 रुपये देण्यात येणार आहेत, तर भाग्यवान व्यापारी योजनेअंतर्गत 1 लाख जणांना दर आठवड्याला 1 लाख रुपये तर व्यापाऱ्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। परवडणाऱ्या घराचं नागरिकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे। ते आज गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। विकास आणि सुशासन यालाच आपल्या सरकारचं प्राधान्य असल्याचं नायडू यांनी सांगितलं। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं नायडू म्हणाले। देशात जलद गतीनं परिवर्तन आणण्यासाठी याला जन चळवळीचं स्वरूप यायला हवं असं नायडू म्हणाले। पारदर्शकता आणि कार्यक्षमता हे दोन्ही घटक स्मार्ट सिटीसाठी महत्त्वाचे असून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जनतेचं जीवनमान सुधारण्याला प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नागपूर इथल्या स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी
या 2 दिवसांच्या शिखर परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्मार्ट सिटीचा मुख्य उद्देश सुलभता आणि किफायतशीरपणा सुनिश्चित करणं हा असला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. लोककेंद्रित व्यवस्था ही स्मार्ट सिटीच्या अग्रस्थानी असली तरी प्रत्येक नागरिकापर्यंत तिचा लाभ पोहोचेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रदूषणमुक्त स्वच्छ शहर हे स्मार्ट सिटीला अभिप्रेत असून या माध्यमातून कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणं ही संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यात आली असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. शहर विकासामागे राजकीय हस्तक्षेप न करता नियोजन आणि व्हिजन समोर ठेवून विकास प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिल्यामुळे नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे, असं गडकरी यांनी स्मार्ट सिटी संदर्भातली संकल्पना मांडताना स्पष्ट केलं. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेला महत्त्वाचं स्थान आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. अग्निसुरक्षा विषयक सेक्युटेक इंडिया या प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. अग्निसुरक्षा ही फक्त शासनाची जबाबदारी नसून नागरिकांनीही याबाबत दक्ष असणं गरजेचं आहे. आपत्ती आल्यानंतर त्याचा सामना करण्यापेक्षा ती येऊ नये यासाठी दक्षता आणि उपाययोजना करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपण नागरीकरणातल्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरं जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्मार्ट सिटीच्या निर्मितीत लोकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा भाग आहे. शासन, खासगी संस्था, उद्योजक, विकसक यांच्या एकत्रित सहयोगातून राज्यातली शहरं आणि ग्रामीण भाग हा जास्तीत जास्त सुरक्षित करण्यासाठी कार्य केलं पाहिजे, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. मुंबईसारख्या समुद्र किनाऱ्यावरील शहरात जमिनीअभावी कमी जागेत बांधकामं केली जातात, पण असं असलं तरी आपल्याला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं ते म्हणाले. सेक्युटेक इंडियासारख्या प्रदर्शनामधून विकसक, अभियंते यांच्याबरोबरच जनतेलाही अग्निसुरक्षा आणि त्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान याची माहिती मिळू शकणार आहे. पर्यावरणाला पूरक अशी वाहतूक प्रणाली एकात्मिक रीतीनं विकसित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या माणकोली नाका उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, भाईंदर अशी एकात्मिक आणि चक्राकार वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार असून त्यामुळे सगळी छोटी मोठी शहरं जोडली जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असल्याचं सांगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वर्सोवा पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बैठक आयोजित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. तसंच संपूर्ण कल्याण शहराचा मेट्रोमध्ये समावेश करण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधींसह इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर वाहतूक संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे, अशी माहिती सोलापूर मोटर वाहन चालक मालक संघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव चाकोते यांनी आज सोलापुरात दिली. विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोटर वाहतूक चालक मालक संघानं देशव्यापी संप पुकारला होता. केंद्रीय मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती, थर्ड पार्टी विमा रकमेत केलेली तिप्पट वाढ कमी करण्यात यावी, देशभरातले टोल नाके बंद करण्यात यावेत, राष्ट्रीय परमिट विधेयकात दुरुस्ती करण्यात यावी, अशा 13 मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोटर मालक संघ बेमुदत काळासाठी संपावर गेले होते. औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रासाठी काम करताना देशाला आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याचं काम बँका आणि पतसंस्था करत आहेत, असं प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन तसंच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. अलिबाग इथं कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. पतसंस्था किंवा वित्तीय संस्था या रक्तवाहिन्यांसारखं काम करत असतात. त्या देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. पंतप्रधानांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं काम पतसंस्था करत आहेत, असंही ठाकूर म्हणाले. अनुसूचित जाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यात राबवण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. या सप्ताहादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा यांचंही आयोजन करण्यात येणार आहे. तसंच व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडमध्ये सामाजिक समता सप्ताहाचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, उपेक्षित आणि अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचं कार्य केलं आहे. त्यांच्या या योगदानामुळे भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे, असं चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांनी कापूस, तूर, ज्वारी या पिकांवरच न थांबता शेतीला पूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय बोतकुलवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचं असून पूरक व्यवसायाशिवाय प्रगती शक्य नाही, असंही ते म्हणाले. शासनाच्या कृषी, पणन, पशु विभाग आणि वणी नगर परिषदेच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, आधुनिक कृषी साहित्य, माहितीपर पुस्तकं, बचत गटांची उत्पादनं असे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत. 13 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. कर्जमुक्त शेती, शून्य उत्पादन खर्च तसंच विषमुक्त कृषी उत्पादन घेता यावं यासाठी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर सुभाष पाळेकर झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाअंतर्गत नाशिकजवळच्या म्हसरूळ इथं काल एका शिबिराचा प्रारंभ झाला. विषमुक्त शेती, चला निसर्गाकडे, विषमुक्त अन्न हे पाळेकर यांचं घोषवाक्य आहे. भारतात सध्या असलेलं 25 कोटी टन शेती उत्पन्न 2050 सालापर्यंत 50 कोटी टनापर्यंत नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. भारतातल्या कृषी विद्यापीठांनी भाताची दर हेक्टरी 61 क्विंटल उत्पादन क्षमता तर गव्हाची 100 क्विंटल उत्पादन क्षमता निर्माण केली आहे. पाळेकर यांनी प्रत्येकी 10% पाणी आणि वीज वापरून एवढंच उत्पन्न घेता येतं हे प्रयोगाद्वारे सिद्ध केलं आहे. खडे ओस पडत आहेत, शेती कोण करेल, पुढच्या पिढ्या कशा जगतील हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या शिबिरामध्ये एका एकरामध्ये 12 लाख रुपये त्याला एका वर्षाला कसे मिळतील असं एक नवीन मॉडेल मी आज देणार आहे या 5 दिवसामध्ये. पावसाच्या पाण्यावरच आपली शेती कशी एकदम चांगली करता येईल, हवेतल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, 10% पाण्यामध्ये बागायत कसं करता येईल, 90% पाणी आणि वीज कशी वाचवता येईल याच्याविषयी 5 दिवस आम्ही उपक्रम करणार आहोत. या झिरो बजेटमुळे शेती उत्पादनातील खर्च खूप कमी होणार असून एकाच वावरात एकापेक्षा अधिक कृषी उत्पादनं घेता येतील आणि शेतकऱ्याला वर्षभर उत्पादनाचं साधन उपलब्ध होईल. इजिप्तची राजधानी कैरो शहरातल्या एका चर्चमध्ये आज झालेल्या स्फोटात किमान 13 जण ठार झाल्याचं वृत्त तिथल्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. इजिप्तमधील ख्रिश्चन पाम संडे साजरा करण्यासाठी या चर्चमध्ये आले असताना चर्चमध्ये हा स्फोट झाला. यात अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र याबाबत अधिकृत वक्तव्य जारी झालेलं नाही. ईस्टर संडेच्या आदल्या रविवारी पाम संडे साजरा केला जातो. याआधीही इजिप्तमध्ये ख्रिश्चन समुदायाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर यांची आज जयंती. जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान महावीरांनी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या सत्य, अहिंसा आणि भूतदयेच्या शिकवणुकीचा भारतीय जनमानसावर खोलवर प्रभाव पडला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या जगात भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य, करुणा या तत्वांना अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अहिंसा आणि करुणेच्या शिकवणुकीच्या माध्यमातून महावीरांनी समाजाला मार्ग दाखवला, असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर महावीर यांची तत्व आजही नवीन पिढीला प्रेरणादायीच आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुंबईत भगवान महावीर जयंतीनिमित्त भारत जैन महामंडळाच्या वतीनं कल्याणक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल चे विद्यासागर राव यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महावीर यांचा अहिंसा आणि एकतेचा संदेश घेऊन आपल्याला विकासाच्या दिशेनं पावलं उचलायची आहेत, अशा शब्दात राज्यपालांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह आमदार मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित हे यावेळी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यात आज भगवान महावीर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. अहमदनगर, श्रीरामपूरसह जिल्हाभर ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. भगवान महावीर यांच्या प्रतिमेसमोर राजस्थानी वेशभूषा केलेल्या कलाकारांनी भक्तिगीतं सादर केली. या निमित्तानं महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. उत्कृष्ट देखाव्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. शोभायात्रेत पुरुष, महिला तसंच युवक युवतींची संख्या मोठी होती. नाशिक जिल्ह्यातही भगवान महावीरांचा 2616वा जन्मकल्याण दिवस साजरा करण्यात आला.
आज सकाळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत कौस्तुभ मेहता यांच्या हस्ते म्हसरूळ गजपंथा मंदिरात ध्वजारोहण होऊन मिरवणुकीची सुरुवात झाली. नाशिक इथं 4 मंदिरातून मिरवणुका भद्रकाली इथं एकत्र येऊन चोपडा लॉन्स इथं त्यांची सांगता झाली. या मिरवणुकीत बेटी बचाव आणि गोधन वाचवण्यासंबंधीचे चित्ररथ होते. सुमारे 10 ते 15 हजार जैन बांधव या मिरवणुकीत उपस्थित होते. नागपुरातही दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट नागपूरच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली होती. बँड ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचं जागोजागी स्वागत करण्यात आलं. तसंच भगवान महावीर यांच्या मूर्तीचं पूजन सुद्धा करण्यात आलं. यावेळी शोभायात्रेत सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अखिल भारतीय पुलक जनचेतना मंच, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचच्या वतीनं आकर्षक देखावे तयार करण्यात आले होते. जळगावातही जैन बांधवांनी सकाळी भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं होतं. या शोभायात्रेत अहिंसेचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. बालगंधर्व खुलं नाट्यगृह इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यासह इतर ठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीनं व्याख्यानं, नेत्रदान शिबिरं, अवयवदान शिबिरं असे विविध कार्यक्रम होत आहेत. औरंगाबाद इथं सकल जैन समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सर्व पंथांचे 81 साधू संत सहभागी झाले होते. विविध सामाजिक विषयांवर आधारित सजीव निर्जीव चलतचित्रांचे देखावे या शोभायात्रेत प्रस्तुत करण्यात आले. वर्धमान रेसिडेन्सी परिवाराचा बेटी बचाव बेटी पढावचा संदेश देणारा सजीव चलचित्रांचा देखावा सर्वांचं लक्ष वेधत होता. भारताचे टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी या जोडीनं काल दुहेरीची लढत 6-2, 6-4, 6-1 अशी जिंकल्यामुळे बंगळुरू इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या आशिया ओशिनिया गटात दुसऱ्या फेरीत भारतानं उझबेकिस्तानवर 3-0 असा विजय मिळवला. या विजयामुळे डेव्हिस चषकातल्या जागतिक गटातलं स्थान भारतानं निश्चित केलं. सप्टेंबर महिन्यात आता भारताचा जागतिक गटातला पुढचा सामना होईल. परवा रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्वरन यांनी एकेरीचे आपापले सामने जिंकून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. आज एकेरीचे परतीचे 2 सामने होणार असून विजय निश्चित झाल्यामुळे हे सामने म्हणजे निव्वळ औपचारिकता असेल. विदर्भातल्या नागपूर, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. काल नागपूरमध्ये 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या उष्णतेमुळे शहरातल्या रस्त्यावरची वर्दळ कमी झाली असून ठिकठिकाणी लोक थंड पेय घेताना दिसत आहेत. विदर्भाच्या काही शहरात उष्णतेची लाट 5 ते 6 दिवस अशीच कायम राहील. त्यामुळे लोकांनी दुपारी 12 ते 5 दरम्यान बाहेर पडणं टाळावं आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावं असं आवाहन प्रादेशिक हवामान केंद्राचे A.D. ताठे यांनी केलं आहे. एप्रिल नंतर आपलं हे हीट वेव्ह राहिले नाही, हीट वेव्ह कंडिशन्स नाही आहे, म्हणजे उष्माघाताच्या लहरी नाही आहे, पण तापमान वाढलेलं आहे आणि सरासरीपेक्षा 2.5 ते 3 डिग्रीने टेम्परेचर वाढलेलं आहे आणि ते 1 एप्रिलपासून सतत आपल्याला आज पर्यंत असं दिसते की टेम्परेचर तसंच राहिलेलं आहे. आपण उन्हाचं थंड हवेच्या ठिकाणी राहावे, जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी म्हणजे ह्या मध्ये 12 ते 3चा हा पिरियड सोडून इतर वेळेस केलेलं सर्वात जास्त ऊन इतकी वाढलेली आहे आणि उन्हाळा सुरू व्हायच्या पहिलेच फरवरी महिन्यापासूनच ऊन खूप झालेली आहे. त्याच्यामुळे बाहेर जाण्याचा पण खूप त्रास होतो आणि कुठे बाहेर गेलो पण तरी पण उन्हाने इतका त्रास होतो की पाणी जीव कसा पाणी होतो आणि आम्हाला थांबून कुठेतरी पाणी विकत घेऊन प्यावं लागतं किंवा घरून येताना बॉटल आणावं लागते किंवा उसाचा रस वगैरे प्यावं लागतो. पण खरं म्हणायचं म्हणजे बाहेर कुठे जायची इच्छाच होत नाही. अकोला शहरातही वाढत्या तापमानामुळे भर दुपारी शहरातले रस्ते निर्जन दिसत आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांना पाणी देण्याच्या वेळेत बदल करावा, तसंच उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे. ही उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार आहे. शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली. चंद्रपूरमध्येही तापमान 44 अंशापर्यंत पोहोचलं असून इथलं जनजीवन होरपळून निघत आहे. तीव्र उष्णतेमुळे रस्त्यांवर सकाळी 11 वाजल्यापासून सामसूम दिसून येत आहे. चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच शीतपेय आणि उन्हाळी फळांची मागणीही वाढली आहे. नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील हे पाहणं गरजेचं. शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. श्रीनगर लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीदरम्यान दगडफेकीच्या घटना, 3 जण मृत्युमुखी.
पाकिस्तानची मानसिकता हा आशियाई शांततेत अडथळा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून टीका. निवडणूक सुधारणा आवश्यक असून यासाठी सखोल विश्लेषण हाती घेण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. डिजिधन योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या योजनांची सोडत राष्ट्रपतींच्या हस्ते जाहीर. प्रत्येक नागरिकाचं परवडणाऱ्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची व्यंकय्या नायडू यांची ग्वाही. आणि सत्य, अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.